संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? आणि उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात कोणाचे योगदान सर्वात मोठे होते? तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढील प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? आणि उत्तर आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कधी केली? आणि उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? आणि उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न, केसरी व मराठा हे वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आणि उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, पालिओलिथिक, मायक्रोलिथिक, निओलिथिक आणि मेगालिथिक हा इतिहासाचा कोणता योग्य कालानुक्रम आहे? आणि योग्य उत्तर आहे पुराश्मयुग, सूक्ष्माक्षयुग, नवाश्मयुग आणि महापाषाण युग. पुढील प्रश्न, 31 ऑगस्ट 1920 रोजी स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? आणि उत्तर आहे लाला लजपत राय. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीमधील नांगरलेल्या शेताचा पुरावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडलेला आहे? मोहनजोदडो, कालीबंगन, लोथल की धोलविरा? योग्य उत्तर आहे कालीबंगन. पुढील प्रश्न, मराठा साम्राज्यात सरनोबत हे पद कशाशी संबंधित होते? योग्य उत्तर लष्कर प्रमुख, सेनापती. पुढील प्रश्न, आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये कोणी केली? योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, बंगालची फाळणी 1905 मध्ये कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने जाहीर केली? उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ आपली सर ही पदवी ब्रिटिश सरकारला कोणी परत केली? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? आणि योग्य उत्तर आहे रायगड. पुढील प्रश्न, हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? आणि याचे योग्य उत्तर आहे कॅप्टन मोहन सिंग. कॅप्टन मोहन सिंग यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यानंतर रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे नेतृत्व सोपवले होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, पोवाडा हा खालीलपैकी कोणत्या कालखंडात महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय झाला? आणि उत्तर आहे शिवकाळ व पेशवे काळ. पुढील प्रश्न, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? आणि उत्तर आहे 1757. पुढील प्रश्न, अजिंठा व वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात कोरली गेली? आणि उत्तर आहे चालुक्य आणि राष्ट्रकूट. पुढील प्रश्न, महाडचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी घडवून आणला? आणि उत्तर आहे 20 मार्च 1927. 22, गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? आणि उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. पुढील प्रश्न, असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या घटनेनंतर स्थगित केले? आणि उत्तर आहे चौराचौरी येथील घटना. पुढील प्रश्न, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात कालिकत बंदरावर कधी आला? आणि उत्तर आहे 1498. पुढील प्रश्न, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली? उत्तर आहे 1764. प्रश्न 26, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाची अधिकृत सुरुवात कोठून झाली?
उत्तर आहे मेरठ. भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर सध्या भारतातील कोणत्या राज्यात आहे? आणि उत्तर आहे गुजरात. पुढील प्रश्न, आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत, ज्यातून वंदे मातरम हे गीत घेतले गेलेले आहे? आणि उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा कोणी केली होती? योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती? आणि उत्तर आहे मराठे आणि अहमदशहा अब्दाली. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणी केली? आणि उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तर्खडकर. पुढील प्रश्न, महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाच्या शेतीविरुद्ध केला होता? आणि याचे योग्य उत्तर आहे नीळ. पुढील प्रश्न, अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? आणि योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पुढील प्रश्न, सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर कोणत्या धर्माचा स्वीकार केला? आणि योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. पुढील प्रश्न 37, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? आणि याचे योग्य उत्तर आहे बाबर. पुढील प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? योग्य उत्तर आहे मंडाले. पुढील प्रश्न, सर्वात प्राचीन वेद कोणता मानला जातो? आणि योग्य उत्तर आहे ऋग्वेद. पुढील, भारताचा शोध हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि उत्तर आहे राजा राममोहन रॉय. पुढील प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिला? आणि याचे योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला? आणि याचे योग्य उत्तर आहे तोरणा. पुढील प्रश्न, शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी कधी भाषण केले? आणि योग्य उत्तर आहे 1893. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. 46, 1932 चा प्रसिद्ध पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर तो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. 47, पवित्र ग्रंथ दासबोध यांचे लेखक कोण? तर पवित्र ग्रंथ दासबोध हा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिला होता. पुढील प्रश्न, हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन ची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांनी केली. पुढील प्रश्न, वेदांताकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. पुढील प्रश्न, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर शारदा सदन याची स्थापना पंडित रामाबाई यांनी केली. पुढील प्रश्न, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर ते वर्धमान महावीर होते. पुढील प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. पुढील प्रश्न, बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणते आहे? तर बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ त्रिपिटक हे आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कोणत्या वर्षी सुरू केली?
योग्य उत्तर 1848. प्रश्न 55. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये कोणी केली? तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रसिद्ध शिरूर येथील लढाई किंवा कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ती 1818 मध्ये झाली होती. 57. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील प्रश्न. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला होता? गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? तर याचं उत्तर आहे 50% जागा राखीव ठेवल्या होत्या. प्रश्न 60. बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर R.C. दत्त, ज्यांनाच रमेशचंद्र दत्त असे म्हणतो. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी केला? योग्य उत्तर निश्चलपुरी गोसावी. प्रश्न 63. भारताचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते महात्मा ज्योतिबा फुले. अमृतानुभव व ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना कोणी केली? तर त्यांची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. राष्ट्रीय सभेच्या जहाल युगाचे प्रमुख नेते कोण होते? याचे उत्तर लाल बाल पाल. पुढील प्रश्न. 1857 च्या उठावात कानपूर येथील नेतृत्व कोणी केले? तर 1857 च्या उठावात कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी केले. द हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना मुंबईत कोणी केली? रमाबाई रानडे यांनी केली. हडप्पा संस्कृतीचा शोध सर्वप्रथम कोणत्या वर्षी लागला? 1921 या वर्षी लागला. सेवक समाज याची स्थापना 1905 मध्ये कोणी केली? तर याची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. पुढील प्रश्न. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? योग्य उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न. शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते. वातापी ही कोणत्या प्राचीन राजवंशाची राजधानी होती? योग्य उत्तर चालुक्य. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कधी सुरू झाले? दर्पण 6 जानेवारी 1832 ला सुरू झाले. 74. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. 2 घराणी किंवा पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता? तर तो शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? क्लेमेंट ॲटली. योग्य उत्तर. प्रश्न 77. हरिजन आणि यंग इंडिया या वृत्तपत्रांचे संपादक कोण आहेत? तर महात्मा गांधी हे त्याचे योग्य उत्तर. छत्रपती शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी दिली? तर त्यांना कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने पदवी दिली होती. चलो दिल्ली आणि जय हिंद या घोषणा कोणी दिल्या? या घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिल्या. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कधी सुरू केली? 1896 मध्ये चालू केली.
महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना मुंबईच्या नागरिकांनी कधी दिली? याचे योग्य उत्तर 1888. काकोरी ट्रेन कट कोणत्या वर्षी झाला होता? काकोरी ट्रेन कट 1925 या वर्षी झाला होता. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला? तर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी केला. दीनबंधू या सत्यशोधक समाजाच्या मुखपत्राचे संपादक कोण होते? योग्य उत्तर कृष्णराव भालेकर. पुढील प्रश्न. भारतीय संतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटले. निबंधमाला या मासिकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर निबंधमालाचे लेखक विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आहेत. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली? तर ती मुंबई ते ठाणे या 2 स्थानकादरम्यान धावली. प्रसिद्ध अकबरनामा आणि आईन-ई-अकबरी या ग्रंथाचे लेखक कोण? तर त्याचे लेखक अबुल फझल. जन गण मन या भारताच्या राष्ट्रगीताचे रचयिता कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. शतपत्रे प्रभाकर या वृत्तपत्रातून कोणी लेखन केले? लोकहितवादी. पुढील प्रश्न. क्रिप्स मिशन किंवा क्रिप्स शिष्टमंडळ भारतात कोणत्या वर्षी आले होते? 1942 ला आले होते. सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या वर्षी सुरू केले? 1888 मध्ये सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ सिंदखेड राजा हे ठिकाण सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडून ब्रिटिशांनी भारताची आर्थिक लूट कशी केली हे कोणी स्पष्ट केले? तर ते दादाभाई नौरोजी यांनी स्पष्ट केले. गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या राजाच्या कालखंडाला म्हटले जाते? चंद्रगुप्त दुसरा, ज्याला विक्रमादित्य म्हणतात. जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली. 1857 च्या उठावानंतर भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून कोणाकडे हस्तांतरित करण्यात आली? तर ती ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिश राणी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. 99. शेतकऱ्याचा असूड हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? आपल्या सर्वांना माहित आहे, महात्मा ज्योतिराव फुले. पुढील प्रश्न. सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला होता? कारण त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. पानिपतची पहिली लढाई जी की 1526 मध्ये झाली होती, ती कोणामध्ये झाली होती? बाबर आणि इब्राहिम लोदी. पुढील प्रश्न. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना 1865 मध्ये कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी केली. महाराष्ट्रात मिरज जवळील बिलवाडी येथे प्रति सरकार स्थापना कोणी केली होती? प्रति सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. अनाथ आश्रम आणि अनाथ बालिकाश्रमची स्थापना पुण्यात कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न. सम्राट अशोकाच्या शिलालेखांची लिपी सामान्यतः कोणती होती? त्यांची लिपी ब्राह्मी होती. महात्मा गांधींनी
करो या मरो, डू ऑर डाय हा नारा कोणत्या आंदोलनादरम्यान दिला होता? तर तो छोडो भारत आंदोलन जे की 1942 ला झाले होते त्या दरम्यान दिला होता. प्लेग कमिशन रँडचा वध चाफेकर बंधूंनी पुण्यात कोणत्या वर्षी केला होता? तर तो 1897 या वर्षी केला होता. समता दैनिक दलची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. प्रश्न 110. पुढारी किंवा गाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभंगाची रचना कोणी केली? संत तुकाराम महाराज. योग्य उत्तर. पुढील प्रश्न. बंगालमध्ये कायमधारा ही महसूल पद्धत कोणी लागू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 1906 मध्ये कोणी केली होती? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली होती. अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कुठून सुरू झाले होते? कोलकाता, बंगाल. पुढील प्रश्न. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती होती? तर निराजीरावजी यांची होती. सार्वजनिक काका म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला ओळखले जाते? गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. मुघल काळात अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण होता? तर तो आपणा सर्वांस माहित आहे, तानसेन. पुढील प्रश्न. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर याचे योग्य उत्तर सर सय्यद अहमद खान. प्रश्न 118. कालिबंगन हे हडप्पा संस्कृतीचे ठिकाण सध्या भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ते राजस्थान या राज्यात आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये काळे येथे कोणी केली? सातारा. योग्य उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील. 1857 च्या उठावातील प्रसिद्ध नेत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोठे झाला होता? त्यांचा मृत्यू ग्वाल्हेर येथे झाला होता. 121. काट्याकुटांचे राजकारण हे कोणाचे आत्मचरित्र आहे जे दलित चळवळीच्या इतिहासावर प्रश्न टाकते? योग्य उत्तर शांताराम दानी. पुढील प्रश्न. ब्रिटिश काळात भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. तिसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 123. सत्यशोधक समाज या मुखपत्राची धुरा सांभाळणारे आणि कोल्हापुरात सत्यशोधक चळवळ पसरवणारे नेते कोण होते? ते होते मुकुंदराव पाटील. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत शहरावर पहिला यशस्वी छापा कोणत्या वर्षी टाकला? याचं उत्तर आहे 1664. प्रश्न 125. गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना अमेरिकेत कोणी केली होती? आणि याचे योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ. पुढील प्रश्न. दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण? आणि तो होता कृष्णदेवराय. पुढील प्रश्न. भारत छोडो ठराव राष्ट्रीय सभेने मुंबईच्या कोणत्या मैदानावर मंजूर केला? आणि याचे योग्य उत्तर आहे गोवालिया टँक मैदान म्हणजेच क्रांती मैदान. पुढील प्रश्न. अस्पृश्यांची कैफियत हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. प्रश्न 129. दीनबंधू वृत्तपत्राचे संपादन करून भारतातील पहिल्या कामगार संघटनेचा पाया कोणी घातला? आणि तो घातला नारायण मेघाजी लोखंडे यांनी. प्रश्न 130. सिंधू संस्कृतीतील धोलविरा हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात असून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे? तर ते आहे गुजरातमध्ये. प्रश्न 131. हिंदी स्वराज्य
हे प्रसिद्ध पुस्तक महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी लिहिले? तर ते 1909 या वर्षी लिहिले. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी ची स्थापना 1934 मध्ये कोणी केली? ती केली जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी. पुढील प्रश्न, सार्वजनिक सभाची स्थापना पुण्यात 1870 मध्ये कोणी केली? योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी व न्यायमूर्ती रानडे. प्रश्न 134, सम्राट हर्षवर्धन आणि चालुक्य राजा पुलकेशी दुसरा यांच्यात कोणत्या नदीच्या काठावर युद्ध झाले? तर यांच्यात नर्मदा नदीच्या काठावर युद्ध झाले. प्रश्न 135, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? आणि त्याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 मध्ये कोणी केली होती? तर ती चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. 1857च्या उठावादरम्यान बिहारमधील बंडखोरांचे नेतृत्व कोणी केले? कुंवर सिंह यांनी केले होते. बौद्ध धर्म परिषद राजगृह येथे कोणाच्या राजवटीत भरली होती? तर ती अजातशत्रू याच्या राजवटीत भरली होती. बाबा रामचंद्र यांनी अवध भागात कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? तर त्यांनी शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले. जालियनवाला बाग अमृतसर येथे ब्रिटिशांनी निशस्त्र जनतेवर गोळीबार केला ती तारीख कोणती होती? ती तारीख होती 13 एप्रिल 1919. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर त्यांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर झाला होता. प्रश्न 142, भारतात दळणवळण आणि टपाल सुधारणा मोठ्या प्रमाणावर कोणी लागू केल्या? तर त्या लॉर्ड डलहौसी यांनी लागू केल्या. हिंदू महासभेची स्थापना 1915 मध्ये कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. मराठा साम्राज्यात चिटणीस हे पद प्रामुख्याने कशाशी संबंधित होते? तर हे पद पत्रव्यवहार सांभाळणे याच्याशी संबंधित होते. मुलींचा जाहीरनामा किंवा काव्य फुले हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. स्वदेशी आंदोलन भारतात कोणत्या घटनेच्या विरोधात तीव्रतेने सुरू झाले? तर ते बंगालच्या फाळणीमुळे झाले होते. दिल्ली सल्तनतची पहिली आणि एकमेव महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान ही होती. तरुण भारत आणि गंभीर या वृत्तपत्रांचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संपादक कोण होते? तर ते अच्युत बळवंत कोल्हटकर हे होते. प्राचीन नालंदा विद्यापीठ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ते बिहार येथे स्थित आहे. 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा कोण मानले जातात ज्यांनी बराचपूर छावणीत बंड केले होते? तर ते होते मंगल पांडे. नवजीवन आणि हरिजन या साप्ताहिकांचे प्रकाशन कोण करीत असे? महात्मा गांधी करीत असे. अकबराचा मकबरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आग्र्याला सिकंदरा येथे आहे. प्रसिद्ध काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सुरू केला? तर तो 2 मार्च 1930 ला सुरू केला. शिवाजी महाराजांच्या काळात आरमारचे प्रमुख कोण होते? तर ते होते मायनाक भंडारी आणि कान्होजी आंग्रे. होम रूल लीग याची स्थापना महाराष्ट्रात 1916 मध्ये कोणी केली होती? तर ती लोकमान्य टिळक यांनी केली होती. नंतर बेझंट यांनी उर्वरित भारतामध्ये सुरू केली. गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोरांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला?
1913 ला मिळाला. पुढील प्रश्न, प्रसिद्ध वेरूळचे कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या काळात कोरले गेले? तर कृष्ण पहिला याच्या काळात कोरले गेले. प्रश्न 158, दीनमित्र या सत्यशोधक विचारवंताच्या वृत्तपत्राचे जनक कोण होते? तर ते होते मुकुंदराव पाटील. इन्किलाब जिंदाबाद हा नारा लोकप्रिय करण्याचे श्रेय कोणाला जाते? हा नारा लोकप्रिय करण्याचे श्रेय भगतसिंगांना जाते, परंतु हा नारा मूळ हसरत मोहनी यांनी लिहिला होता. 160, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे मुख्य ब्रीदवाक्य काय होते? तर त्याचे ब्रीदवाक्य सर्वसाक्षी जगतपती, नको त्याला नकोच मध्यस्थी असे होते. पुढील प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रसिद्ध प्रबंध कोणी लिहिला? तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र सुरुवातीला कोणत्या भाषेत प्रकाशित होत असे? तर ते सुरुवातीला बंगाली या भाषेत प्रकाशित होत असे, नंतर ते एका रात्रीत इंग्रजी वृत्तपत्र बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटक मोहीम हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचे मोठे अभियान कोणत्या वर्षी झाले? तर ते 1677-78 या वर्षी झाले. 164, मॅडम भिकाजी कामा यांनी 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भारताचा कोणता ध्वज फडकवला होता? पहिला राष्ट्रध्वज, जो क्रांतिकारी ध्वज होता. पहिली गोलमेज परिषद लंडन मध्ये कोणत्या वर्षी भरली? 1930 मध्ये भरली. मुघल साम्राज्यात सुप्रसिद्ध ताजमहालची निर्मिती कोणी केली? शहाजहान यांनी केली. बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सुरू केले? तर ते 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केले. वाकाटक राजवंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर ती स्थापना विंध्य शक्ती यांनी केली होती. प्रश्न 169, 1857 च्या उठावानंतर ब्रिटिशांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला कोठे कैद करून ठेवले होते? तर त्याला रंगून येथे कैद करून ठेवले होते. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण होत्या? आपला सर्वांस माहित आहे, सावित्रीबाई फुले. प्रश्न 171, स्वदेशी वस्तू प्राचारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर ती लोकमान्य टिळक यांनी केली होती. 172, सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो या शहराचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? योग्य उत्तर राखालदास बॅनर्जी. प्रश्न 173, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते? तर सुमंत परराष्ट्र मंत्री या खात्याशी संबंधित होते. प्रश्न 174, काँग्रेसचे ऐतिहासिक सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी झाले होते? जेव्हा मवाळ आणि जहाळ अशी फाळणी झाली होती. तर ते 1907 मध्ये झाले होते. 175, कादंबरी आणि हर्षचरित या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथांचा रचयिता कोण आहे? तर तो बाणा भट्ट आहे. प्रश्न 176, थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले? हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. 177, चौराचौरी ही घटना ज्यामुळे असहकार आंदोलन स्थगित झाले सध्या भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश आणि जिल्हा गोरखपूर. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण कधी मोफत आणि सक्तीचे केले? त्यांनी 1917 मध्येच हे कार्य केले होते.
प्रश्न 179 हिंदू आणि मुसलमान हे भारताचे दोन डोळे आहेत असे विधान कोणी केले? सर सय्यद अहमद खान. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. गाथा सप्तशती या प्रसिद्ध प्राकृत ग्रंथाची रचना कोणत्या सातवाहन राजाने केली? हाल या राजाने केली. 1857च्या उठावादरम्यान झाशी येथे इंग्रज सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते ज्याने राणी लक्ष्मीबाईचा पराभव केला? तर ते होते सर ह्यू रोज. पुढील प्रश्न गौतम बुद्ध यांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले होते? ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतो, ते दिले होते सारनाथ येथे. थिओसॉफिकल सोसायटी चे भारतात अड्यार म्हणजे चेन्नई येथे मुख्य केंद्र कोणी सुरू केले होते? ते ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते. मराठा साम्राज्यात कौलनामा हा शब्द कशाशी संबंधित होता? तो होता शेतकऱ्यांना दिलेले अभयपत्र, ज्यामध्ये महसूल करार असायचा. लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कोणत्या महत्वाच्या मराठी कोशाचे मुख्य संपादन केले? आणि उत्तर मराठी विश्वकोश. दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून कधी सुरू केला? उत्तर आहे 12 मार्च 1930. 6 एप्रिल रोजी दांडी येथे मीठ उचलले होते. इतिहासाचार्य म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या थोर इतिहास संशोधकाला ओळखले जाते? त्याचे योग्य उत्तर आहे वि. का. राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस म्हणून कोणी काम पाहिले आणि तिला लोकप्रिय केले? ते केले गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका असे म्हणतो. प्रश्न 190 दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला कोणी बांधला? शहाजहान यांनी बांधला. अल्बर्ट बिल विवाद कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयच्या काळात झाला होता? तो लॉर्ड रिपन याच्या काळात झाला होता. दीनमित्र कार मुकुंदराव पाटील यांचे गाव कोणते होते जेथे त्यांनी वृत्तपत्र चालवले? तर ते गाव होते अहमदनगर येथील तरवडी. 193 प्रसिद्ध हळदीघाटची लढाई जी की 1576 मध्ये झाली होती, ती कोणामध्ये झाली होती? उत्तर आहे अकबर आणि महाराणा प्रताप. 194 ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये कोठे झाली होती? तर ती ढाका येथे झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौथाई म्हणजे काय होते? तर उत्पन्नाचा 1/4 भाग, याला चौथाई म्हणायचे. पुढील प्रश्न काळा कायदा म्हणून ओळखला जाणारा रॉलेट ऍक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? तर तो 1919 या वर्षी मंजूर झाला होता. 197 भारत इतिहास संशोधक मंडळची स्थापना 1910 मध्ये पुण्यात कोणी केली? ती केली वि. का. राजवाडे आणि सरदार क. च. मेहेरदळ यांनी. पुढील प्रश्न मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेला कडाडून विरोध करणारे प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ते होते सुबोध पत्रिका. प्रश्न 119 पल्लव राजवंशाची राजधानी खालीलपैकी कोणती होती? कांचीपुरम. प्रश्न 200 महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली पहिले देशव्यापी आंदोलन कोणते होते? तर ते होते असहकार आंदोलन, की जे 1920 मध्ये घडवण्यात आले.